नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। आपण सत्यनारायणाच्या कथेला सुरुवात केलेली आहे। तर आजचा तिसरा अध्याय आहे। चला तर या कथेमध्ये काय वर्णन आहे ते ऐकूयात। श्रोते हो, ऐका। त्यावर सूत सांगतात ऋषी हो, याविषयी आणखी एक कथा सांगतो, ती ऐका। पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता। तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा, भक्तिमान व बुद्धिमान होता। तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे। त्याची भार्या पतिव्रता, सुंदर वदना व अत्यंत रूपवान होती। एक दिवशी तोच राजा स्त्रीसह नदीचे तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता। त्यावेळी साधुवाणी व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला। साधुवाणी म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतःकरणाने जे तू काय करीत आहेस ते सविस्तर मला सांग, माझी ऐकण्याची इच्छा आहे। त्यावर राजा म्हणाला, हे साधू, पुत्र, धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी, सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूचे पूजनात्मक व्रत मी बांधवांसह करीत आहे। राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधुवाणी म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा। जसे सांगाल तसे मी करेन। मला पण संतती नाही, ती या व्रतामुळे नक्की होईल। असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधुवाणी घरी परत आला व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्येला सांगितले। ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करेन असा नवस पण त्याने केला। अशा प्रकारचे व्रत शीलवान साधू आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले। नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतःकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली। नंतर तिला 10वा महिना सुरू होता एक कन्यारत्न प्राप्त झाले। ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले। नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधुवाणाला गोड पाणीने प्रश्न विचारला, महाराज, पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत आपण का करीत नाही? असा तिचा प्रश्न ऐकून साधुवाणी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणाचे व्रत मी करीन। अशा प्रकारे भार्येचे समाधान करून व्यापारासाठी साधुवाणी दुसऱ्या गावाला निघून गेला। त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली। साधुवाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळीबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा दिली। तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगरात आला। नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला। त्यावेळी सर्व गुण संपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधुवाण्याने आपल्या ज्ञाती बांधवांसह आनंदी अंतःकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केला। त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला। त्यामुळे भगवान त्याच्यावर रागावले
नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधू आणि कालाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नसारपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधू आणि व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असत. काही काल उत्तम गेला. इतक्यातच सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून त्याला भयंकर दुःख प्राप्त व्हावे असा श्राप दिला. श्राप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधू आणि ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले द्रव्य साधूवाण्याच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला. इतक्यात ते राजदूत सज्जन साधूवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर आहेत असे समजून त्या दोघांस बांधले व आनंदाने धावत धावत त्या दोघांना आपणासमोर आणले होते. आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करता त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. त्यावेळी आम्ही चोर नाही असे म्हणत होतो, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्याचे बोलणे कोणी ऐकले नाही. उलट साधूवाण्याचे सर्व द्रव्य जप्त झाले. सत्यनारायणाच्या श्रापामुळे साधूवाण्याच्या भार्येला फार दुःख झाले व त्याची घरातील सर्व द्रव्ये चोरांनी चोरली. तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृषा यांनी दुःखी झालेले साधूवाण्याची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधूवाण्याची मुलगी कलावती पण घरोघर भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले आणि तिथे बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूची प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. त्यावेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारले की, हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कोठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? ते ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आनंदित झालेली साधूवाण्याची भार्या सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रत्या असणाऱ्या साधूवाण्याच्या भार्येने आपला पती व जावई लवकर घरी येवोत असा संकल्प करून बांधव व इतर आप्तजन यांसह सत्यनारायणाचे पूजन केले व हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणांसमोर प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा, तुझे 2 वाणी बंदीशाळेत टाकले आहेत ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू जे त्याचे धन घेतले आहेस ते त्याचे त्यांना परत दे. असे जर तू न करशील तर धन, पुत्र व राज्य यासह तुझा नाश करेन असे राजा स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर प्रातःकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांना ते स्वप्न सांगितले व जे 2 वाणी आपण बंदीशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा
अशी दूतांना आज्ञा दिली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्याच्या जावई या दोघांना बंधमुक्त करून राजाच्या समोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त होऊन 2ही वैश्यपुत्र आणले आहे. नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पूर्वीच्या वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैश्य हो, तुमच्या देवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले. आता भीती नाही. असे बोलून त्याच्या बेड्या काढून शौरकर्म व मंगलस्नान करविले. नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्या वागण्याने जे द्रव्य घेतले ते त्यांना दुप्पट करून दिले व म्हणाला, हे साधू, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील हा 3रा अध्याय इथेच पूर्ण झाला. बोलो श्री सत्यनारायण भगवान की जय.